हाय सर्वांना, कशात सगळे मस्त मजेत का? राणीताईच्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे. नेहमी सांगत असते साडीच्या शॉपमध्ये स्वागत आहे. ब्युटी पार्लरचं तर कंटेंट पाहताच तुम्ही. तर हे राणीताईचं असं छोटंसं घर आहे. छान आहे का? आणि दिवसभराचं काम आवरून घर पण आवरून थोडं थोडं ठेवत असते व्यवस्थित. तर घाण काही दिसली तर म्हणू नका काय. तर आमच्या इथे आहे भैरवनाथाची यात्रा. अशी बरेचशा ठिकाणची यात्रा असते आज. तर मी ह्यांना म्हटले चला आपण पाया पडून येऊयात. तर आम्ही चाललो आहोत दर्शनाला. ओ उठा, यात्रेत काय मूड आहे का नाही तुम्हाला? नुसतंच नाराज यात्रेत मूड नाही म्हणलं कसं व्हायचं? हा ना, जायचं का? आमच्या एकदम घराजवळ आहे मंदिर. तर आम्ही जाणार आहोत. पर्स घे की माझी. थांबा, पर्स घेते. देवाला प्रसाद वगैरे. आम्ही चाललेलो आहोत यात्रेला. तुम्ही पण या. यात्रेला जायचे आपल्या सगळ्यांना. व्हिडिओ सोडायची नाही. बघूया आपण यात्रा कशी असणार आहे. आमच्या श्रीगोंद्याची यात्रा बघायची आहे का? कमेंट करीत जा. कमेंट केली तर आनंद वाटतो व्हिडिओ काढायला. व्हिडिओ काढण्यामागे पण फार कष्ट असतात. असं नाही की नुसता काढलाय ना अपलोड केलाय. भरपूर कष्ट घ्यावे लागतात. आणि भरपूर माझ्या मैत्रिणींना अंदाज असेलच. कष्ट लागतात म्हणजे कष्ट नाही, एक डोक्याचं काम लागतं की ते एडिट करावं लागतं, व्यवस्थित व्हिडिओ काढावा लागतो. हे आमचं घर जाऊबाईचे छान बांधले त्यांनी. आता न्यू घर बांधले. आणि हा बघा सुंदर असा ओटा आहे. व्हिडिओ आमच्या क्लायंट पण चाललेत गाठपडली. हा चाललं ना, आता यात्रेत जायचंय. सोना कुठं आहे? इथंच दारात माझं पार्लर आहे. तर मला पार्लरमधून काय घ्यायचे, माझी बँगल्स दोन काढलेली. हे माझं शॉप तुम्हाला माहितीच आहे सगळं. राणीताईचं शॉप कुठे आहे काय. पण न्यू जर कोण क्लायंट बघत असतील इथल्या एरियातील तर त्यांना सहसा कुठं घर आहे कुठं काय याचा अंदाज नसतो. म्हणून थोडी थोडी माहिती देते. बाबा साई बाबा अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर आहे आमचं भैरवनाथाचं मंदिर. आणि हे माझं शॉप बघा. आज थोडेसं अपडेट देते तुम्हाला. कुठं माझं घर आहे, कुठं माझं शॉप आहे. हे आहे आपलं ब्युटी पार्लर आणि शिलाई काम करते मी इथे. आणि आपलं साडीचं शॉप पण आहे ते रोडला आहे. तर हे बघा आमचं घर, छोटंसं घर. चला आपण जाऊया भैरवनाथाच्या मंदिरात देवाच्या दर्शनाला. सासूबाई जाऊन आल्या का? आमच्या सासूबाई देवाला जाऊन आल्यात. बसल्यात निवांतपणे हवा खात बसल्यात. चला.
नारळ ह्याचे पण घ्यायचे का? चल रहा है शूटिंग. साफ केलं वाटतं. बाळासाहेब मडके यांनी ₹500 जमा केलेले आहेत. धन्यवाद. करण धवली यांनी सुद्धा ₹3,000 जमा केलेले आहेत. धन्यवाद. अपूर्वा शेळके या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत. त्यांनी ₹500 या ठिकाणी जमा केले. जाऊ दे, एक व्हिडिओचं काम झालं आपलं.